देशभक्त हमारे साथ आएंगे। चंद्रबाबू जी भी, उनको भी बहुत परेशान किया है बीजेपी गवर्नमेंट ने। सारे लोग जिनको भी तकलीफ दी है, परेशान किया है, वो सारे लोग हमारे साथ आएंगे। आता मी इथे बसून ममता बॅनर्जी सोबत आहेत आमच्या, ममता बॅनर्जी आमच्या सोबत आहे, ममता बॅनर्जी पण सोबत आहे। पण मी तुम्हाला सांगतो, ममता बॅनर्जीने सुद्धा खूप छळलेलं आहे। या छळवणुकीपासून सगळे लोक आता कंटाळलेत आणि चिडले की एवढा तुम्ही त्रास कसा देऊ शकता। एक लोकशाही म्हटल्यानंतर, राजकारण म्हटल्यानंतर कोणी विरोधात असू शकतं, कोणी सोबत येऊ शकतं, पण तो जीवघेणा विरोध असता कामा नये, सुडाचं राजकारण होता कामा नये। सुडाच्या राजकारणाला जे त्रासलेले आहेत, सुडाच्या राजकारणाने, ते सगळे देशभक्त इंडिया आघाड़ी थे। सरकार गठन में शिवसेना की क्या भूमिका होगी? आप लोग, मैंने जो बात कही उसमें और अलग भूमिका बताने की क्या आवश्यकता है? आप खुद भी अन्य दलों से बातचीत जरूर करूंगा। मेरी और ममता दीदी की बात हुई है और सारे लोग साथ थे और साथ रहेंगे। निकाल आया है महाराष्ट्र में, आज जो निकाल आया है, एमडीए को जितनी सीटें मिली है 2019 से मुकाबले में काफी ज्यादा है, कैसे इसको देखिए? एमवी महाराष्ट्र का रिजल्ट तो अच्छा ही है, लेकिन मुझे और कुछ सीटों की अपेक्षा थी, जरूर थी। 2-4 सीट्स, वैसे तो मुझे जितने हमने लड़ी थी 48, तो 48 के 48 हमें जीतना चाहिए था। उम्मीद तो वही थी, विश्वास भी था। ठीक है, कुछ जगह लग रहा है कि कुछ गड़बड़ हुई है क्या, ऐसी आशंका आ सकती है। उत्तर पश्चिम मध्ये आता जेव्हा मोजणी करण्यात आली, अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला आहे। अमोल कीर्तीकरांचा अजून पराभव जाहीर झालेला नाही, कारण तिकडे नक्की गडबड आहे। आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज देऊ निवडणुकीला, कारण एकूणच गडबड घोटाळा दिसतोय तिकडे। पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली, मग पोस्टरमध्ये काय, तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे, पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू। उद्धव ठाकरे समाधानी आहेत का ज्या प्रकारे महाराष्ट्रात जागा महाविकास? नाही, मला तर 48च्या 48 पाहिजे होत्या, मला तर 48च्या 48 पाहिजे होत्या। काही ठिकाणी ठाणे असेल किंवा कोकण असेल, ठाणे आणि कोकण, मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो, त्याच्यामुळे कोकणचा पराभव हा अनाकल्य आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे। पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही। मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान, काहीतरी असू शकेल गडबड, बघायला लागेल। अयोध्या में बीजेपी की हार हुई है, प्रधानमंत्री वहां गए थे, राम मंदिर का बड़ा, प्रधानमंत्री जी जहां जहां गए, महाराष्ट्र में जहां जहां आए थे, वो सारी जगह हार गए। और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था कि प्रधानमंत्री जी और आने चाहिए महाराष्ट्र में। उन्होंने हर एक जगह पर मीटिंग ली होती, तो हमारे लिए काफी अच्छा काम, हमारा प्रचार वही कर रहे थे। सांगलीमध्ये काँग्रेसने आपल्या उमेदवारासाठी काम केलं नाही असं दिसतंय। विशाल पाटील यांचा विजय झालेला आहे, तर सांगलीच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? सांगलीच्या बाबतीमध्ये उघड दिसतंय, आघाडीचा धर्म पाळला गेला की नाही पाळला गेला बघतोय, आणि त्यानुसार आमची पुढची पावलं ठरतील। महाविकास आघाडी स्वागत केलं जाईल विशाल पाटील? नाही, बघू ना आता काय होतं त्याच्यावरती। उद्धव जी, पिछले 2.5 वर्षों में जब से आपकी पार्टी तोड़ी गई या नाम चुना गया, पार्टियां चुनाव चिन्ह चुने, तब से लेके अब तक का जो यात्रा कैसी रही, इस तरह की जीत की अपेक्षा